नमस्कार फ्रेंड्स, निकीज किचनमध्ये पुन्हा एकदा स्वागत. आज आपण अळणी मटण बनवणार आहोत. आता तुम्हाला वाटेल की अळणी मटण आहे तर ते एकदम सोपं असतं, त्यात काय टाकायचं आहे. पण आज आपण एकदम साध्या सोप्या पद्धतीत अळणी मटण बनवणार आहोत. कारण अळणी मटण म्हटल्यावर खूप जणं वेगवेगळ्या पद्धतीने करतात, भरपूर सारे गरम मसाले वापरून किंवा अजून काही कोथिंबीर ह्याची त्याची एक टोमॅटोची पेस्ट. पण मी एक पारंपरिक साधी सोपी, जसं आमच्या गावी कोल्हापुरात माझी आजी, तिची सासू, तिची आई जसं तिला शिकवायचे तसंच त्या पद्धतीने माझ्या आजीने मला दाखवले. त्याच पद्धतीने साधी सोपी आपण अळणी मटण बनवणार आहोत. तर त्यासाठी मी इथे 1 किलो मटण घेतले. मटण स्वच्छ 4-5 पाण्यात धुवून मी फक्त हळद आणि मीठ लावून त्याला मॅरिनेट केले 15 मिनटं, 10 ते 15 मिनटं. फक्त हळद मीठ चोळून घ्यायचं आपण मटणाला 10 ते 15 मिनटं. आणि फोडणीसाठी 2 छोटे कांदे बारीक चिरून घेतलेत, 1 मोठा टोमॅटो घेतलेला आहे बारीक चिरून. आणि ही जी पेस्ट केली आहे मी, ती म्हणजे मिक्सरवर दरदरी पेस्ट केली आहे, ती फक्त कोथिंबीर, अद्रक, लसूण आणि मिरची, बस हे एवढ्याच साहित्यांची, फक्त कोथिंबीर, अद्रक, मिरची आणि लसूण हे टाकून आपण हिची दरदरी पेस्ट करून घ्यायची. तर फक्त या 3 साहित्यांपासून आपण अळणी मटण बनवून घेऊया. कुकरच्या भांड्यामध्ये मी 2 पळी तेल तापवायला ठेवलं आहे आणि गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे. बारीक चिरलेला कांदा आता आपण ह्याच्यात ॲड करूया आणि त्याला चांगलं आपण थोडंसं बदामी कलरचं येऊपर्यंत त्याला परतून घेऊया. बऱ्याचपैकी तांबूस कलरचा झाला आहे. आता आपण यात बारीक चिरलेला टोमॅटो ॲड करूया. तो पण आपण थोडासा परतून घेऊया. कांदा आणि टोमॅटो त्याचं मॉइश्चर रिलीज करूपर्यंत परतून घेऊया, म्हणजे कच्चापणा जाऊ दे. त्या टोमॅटोचा कच्चा पण निघून गेला आहे, मॉइश्चर सुटले त्याला पाणी. तर आता आपण ही जी अद्रक, लसूण, कोथिंबीर आणि हिरव्या मिरचीची पेस्ट केलेली ती ॲड करूया आणि ती पण चांगली तेलामध्ये परतून घेऊया आपण. तुम्ही पाहिलं तिथे मी जास्त कुठला गरम मसाला, खडा अख्खा मसाला काहीच वापरलं नाही आहे. फक्त कांदा, टोमॅटो आणि अद्रक, लसूण, कोथिंबीर आणि हिरव्या मिरचीची पेस्ट ही बनवून घेतलेली आणि ह्याचीच आपण फोडणी देत आहोत अळणी मटणासाठी. तेलामध्ये कांदा, टोमॅटो, अद्रक, लसूण, कोथिंबीर, हिरव्या मिरचीची पेस्ट ही चांगली परतून झाली आहे, तेल सुटू लागले. आता आपण जे हळद आणि मिठामध्ये आपलं मटण मॅरिनेट केलेलं ते टाकायचं आहे. मी वरतून हळद आणि मीठ नाही टाकणार आहे, कारण ऑलरेडी आपण मटण हळद आणि मीठमध्येच मॅरिनेट केलेलं. मग आता आपण हे मटण ह्याच्यात ॲड करूया. गॅसची फ्लेम आपल्याला मिडियमच ठेवायची आहे, नाहीतर सगळे पदार्थ जळण्याची शक्यता आहे. मी सगळं मटण आता ह्याच्यामध्ये ॲड करत आहे. मटण ॲड केलं आहे. आता ह्याला आपण सगळं एकजीव व्यवस्थित या मसाल्यामध्ये कांदा टोमॅटोच्या परतून घ्यायचं आहे. मी अजून पाणी काहीच ॲड केलं नाही आहे, ना कुठला खडा मसाला, गरम मसाला. तुम्ही बघितलं एकदम सोप्या पद्धतीत, जसं आपल्याला मटणचं आपण अळणी काढतो जुन्या पद्धतीत, मला माझी आजीने सांगितलेलं तसं त्या पद्धतीत मी करण्याचा प्रयत्न करत आहे. आता हे मटण आपण चांगलं ह्याच्यामध्ये मिक्स केलं आहे. पाणी नाही ॲड करायचं आहे, मटणाला स्वतःचंच पाणी सुटू द्यायचं आहे. म्हणून ह्याच्यावरती आपण ही झाकणी झाकणार आहोत. गॅसची फ्लेम आपल्याला मिडियमच ठेवायची आणि ह्या झाकणीवरती आपण अर्धा ग्लास मी पाणी टाकत आहे. हे पाणी आपण फक्त गरम, म्हणजे चांगलं आतून मटण शिजण्यासाठी टाकत आहोत. हे वरचं पाणी आपल्याला मटणाच्या ह्याच्यामध्ये ॲड नाही करायचं आहे. मटण वाफेवर शिजवायचं आहे आणि त्याला मटणाचं स्वतःचं असं अंगचं पाणी सुटत असतं, तेच खरं अळणे पाणी असतं. आणि आपण तेच आज मटणाचं पाणी ह्याचं आपण सूप बनवून पाहणार आहोत, म्हणजे अळणी पाणी करणार आहोत. तर मटणाला मी आता शिजायला ठेवलं आहे. गॅसची फ्लेम मीडियम टू लो ठेवली तरी चालेल, कारण मटणाला स्वतःचंच अंगचं पाणी सुटू द्यायचं आहे पूर्ण. आणि वरती झाकणी झाकून मी त्याच्यावर फक्त पाणी ठेवलेलं आहे. 10-15 मिनटं झालेली आहेत. आता आपण ही झाकणी उघडून बघूया मटण शिजलं आहे का. पाहू शकता मटणाला अंगचं पाणी प्रचंड असं सुटलेलं आहे. आपण ह्याच्यामध्ये ॲडिशनल पाणी वगैरे काहीच ॲड केलेलं नाही आहे. मटणाने स्वतःचंच पाणी रिलीज केलेलं आहे आणि ह्यालाच आपण अळणी पाणी असं म्हणतो. ह्याला आता आपण पुन्हा एकत्र मिक्स करून घेऊया सगळं. बघा पाणी किती चांगलं सुटलेलं आहे. आपण वरचं गरम जे प्लेटीमध्ये पाणी ठेवलेलं ते पाणी ॲड जरा पण केलेलं नाही आहे. आता आपण इथे फ्रेंड्स गॅसची फ्लेम आपली मिडियमच आहे. आता त्याला लो टू मिडियम करून आपण ह्याच्यावर कुकरची झाकणी झाकणार आहोत. कुकरची लीड झाकलेली आहे आणि गॅसची फ्लेम आपण लो टू मिडियम ठेवूनच ह्याला 3 शिट्ट्या देणार आहोत. तुमच्या मटणाची जशी क्वालिटी असेल त्या हिशोबाने तुम्ही मटणाला शिट्ट्या द्या. माझं हे कवळं मटण आहे, चांगलं फ्रेश, म्हणून मी ह्याला मंद आचेवर आता 3 शिट्ट्या करणार आहे. आपला कुकर आता पूर्णपणे थंड झालेला आहे
आणि मी आता ही गॅस कुकरची लीड काढून पाहते. तुम्ही पाहू शकता पूर्ण मटणाने स्वतःचं अंगचं पाणी रिलीज केलेलं आहे. आपण ह्याच्यामध्ये जरा पण वरचं गरम पाणी किंवा करून असं काहीच टाकलं नाही. तुम्ही पाहू शकता मस्त असं चिकनचं आळणी पाणी चिकन नाही, मटणचं आळणी पाणी बनून रिलीज आहे. चांगलं झालेलं आहे. स्वतःचं आमचं पाणी कसं सोडलेलं आहे. ह्यालाच आपण मटण स्टॉक किंवा मटणाचं पाणी असं म्हणतो. आता हे आपण काढून घेऊया एका ह्याच्यामध्ये टोपामध्ये. तर तुम्ही पाहू शकता इथे मित्रांनो, मी एकदम साध्या सोप्या पद्धतीमध्ये आळणी मटणाचा रस्सा हा काढला आहे. हा लहान मुलांना, घरात वयस्कर माणसं, आपले आजी आजोबा असतील त्यांच्यासाठी पण हे आळणी सूप, आळणी पाणी जे म्हणतो आपण मटणाचं, ते तुम्ही त्यांना बनवून असं देऊ शकता. तुम्ही पाहिलं एकदम मोजक्या साहित्यात कांदा टोमॅटोची फोडणी देऊन अद्रक लसूण हिरवी मिरची आणि कोथिंबीरची पेस्ट घालून फक्त आपण हळदी आणि मिठामध्ये मटणाला मॅरिनेट करून हे बनवलेलं आहे. फक्त त्याच्या अंगचं पाणी त्यांनी रिलीज केले ना. आपण इकडे कुठला अख्खा गरम मसाला किंवा दुसरा मसाला किंवा गरम पाणी वरतून ॲडिशनल ॲड केले. एकदम साध्या सोप्या पद्धतीत मी घरच्या सामानातच होईल तितकं बनवायचा प्रयत्न करून तुमच्यासमोर सादर करत असते. तर ही आळणी मटणाचं पाणी, नक्की ही रेसिपी तुम्ही घरी ट्राय करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला नक्की लाईक करा. थँक्यू.